आपल्यासोबत बोलण्यासाठी महापौर ऋतुताई तावडे त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। एक बैठक झाली, एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे, माहिती देखील समोर आलेली आहे। नक्की काय बैठक झालेली, काय निर्णय झालेला? जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा विषय आत्ताच माझ्या दालनामध्ये झाला। या बैठकीला AMC बिपिन शर्माजी होते, सर्वच जबाबदार अधिकारी होते। सदर विषय ईशान्य मुंबईचे माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी कायम ह्याच्यावरती पाठपुरावा केलेला आहे। त्यानंतर जवळपास ही 8वी-9वी मीटिंग असेल। जवळपास 84,000 जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा या ठिकाणी समोर आला होता। याच्यावरती आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी या ठिकाणी कमिटी पण बसवलेली आहे। तर आजच्या मीटिंगमध्ये जवळपास 10,244 झिरो डॉक्युमेंट असलेले जन्म प्रमाणपत्रे खोटे फ्रॉड आजच्या मीटिंगमध्ये मिळालेत। या ठिकाणी AMC बिपिन शर्मा यांनी सुद्धा हे मान्य केले। 84,000 खोट्या जन्म प्रमाणपत्र ज्याची आम्ही सातत्याने चौकशी करायला सांगत होतो, आज 10,244 ही किती मोठी संख्या झाली। अशा पद्धतीने म्हणजे जवळपास SOP वरून CRS वरती जे ॲडिशनल एंट्री केलेले जे जन्म प्रमाणपत्र असतात, जे बर्थ सर्टिफिकेट असतात, त्याची एंट्री SOP वर पण असते आणि तीच एंट्री सायमल्टेनियसली CRS वर पण असते। तर ही दोन्ही एंट्री का, आणि जर ही एंट्री या ठिकाणी जे बारकावे म्हणजे बारीक सारीक त्याच्यामध्ये मिस्टेक्स झालेले असतात, त्या अनुषंगाने ते ॲप्लिकेशन्स करतात लोक आणि सांगतात। पण ह्याच्यामध्ये MOH सदर ठिकाणचे एम वॉर्डमध्ये जवळपास 20,000 मिळालेत, म्हणूनच काही MOHला आपण निलंबन पण केलं। तर अशा पद्धतीचा इतका मोठा जन्म प्रमाणपत्राचा जो घोटाळा आहे तो निदर्शनास आल्यानंतर 10,244 जन्म प्रमाणपत्र खोटी रद्द करणं हा केवढा मोठा विषय आज ह्या मुंबईकरांसमोर आलेला आहे। अशा पद्धतीने बोगस जन्म प्रमाणपत्र तयार करणं हा कोणाचा तरी या ठिकाणी एक धंदा सुरू आहे का, असं या माध्यमातून दिसण्यात येते। तर ह्याच्यावरती कडक कारवाई झालेली आहे आणि 74 जे बाकीचे उरलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा कारवाई 100% होणार। दुसरा एक विषय होता, त्याबद्दल देखील बैठक करण्यात आलेली होती। दुसरी जी बैठक होती ती म्हणजे रहिवाशी असलेल्या संकुलमध्ये जे बकरे वगैरे कापले जातात त्याविषयी होती। तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांना बोलवल्यावरती त्यांना सांगितलं गेलं, हा विषय पण आदरणीय किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिला। 2025ची त्याच्यावरती जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये सांगितलं गेलं आहे की जर 1 किलोमीटरच्या आसपास जर दुकान असेल स्लॉटर, तर तिथे त्या ठिकाणी जर व्यवस्था असेल तर तुम्ही संकुलामध्ये कापू नये बकरा असेल। कारण की संकुलामध्ये बरेच जातीय धर्मपंथाची लोक राहतात, त्या ठिकाणी पण सोसायटीला अशा पद्धतीचे अधिकार असतात। ती लोक वोटिंग घेतात, मेजॉरिटी वोटिंग मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बकरी ईद असेल काय असेल त्यावेळी बकरा कापण्यासाठी सांगितलं जातं। परंतु अशा पद्धतीची चर्चा आहे ती या ठिकाणी झालेली आहे। ह्याच्यावरचे निर्णय आता येणाऱ्या काळात आम्ही घेतोय अधिकाऱ्यांकडनं, पण ह्या विषयावरती सकारात्मक चर्चा माझ्या या बैठकीत झालेली आहे। नक्कीच जो जन्म प्रमाणपत्र जो समोर आले त्याची कारवाई देखील करण्यात आली। यापुढे काय इशारा असणार आहे? जे काही हे बोगस करतात असा तुमचा आरोप आहे, जे काही त्यांचं सुरू आहे, त्यांना तुम्हाला काय इशारा असताना कशा प्रकारे यापुढे कारवाई केली जाईल? जबाबदार अधिकाऱ्यांनी माझ्या दालनामध्ये मान्य केलेलं आहे आणि या ठिकाणी पोर्टलवरून 10,244 जन्म प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत। हाच किती मोठा घोटाळा, म्हणजे 10,000 ही मोठी संख्या झाली ना। 74,000 आता बॅलन्स आहेत या ठिकाणी, त्याच्यावरती आता कारवाई करायला सुरुवात करणार आहे। ह्याच्यावरती हे एकच सांगितलं आहे, ज्या लोकांनी SOP वरून CRS वरती आपली नावं बदलण्यासाठी जी CRS जी यंत्रणा आहे ती 2024 पासून सुरू झाली, त्याच्यावरती ज्यांनी अप्लाय केलं आहे की आम्हाला हे बदलून द्या, विषय तिथूनच सुरू होतोय की हे ज्यांनी पण केलं। आता 84 वर्षाच्या वयस्कर माणसाने ॲप्लिकेशन दिलं आणि सांगितलं माझ्या आईचं नाव बदलून हवं आहे। 84 वर्षाच्या व्यक्तीची आई आता मला नाही वाटत हयात असेल आणि ती व्यक्ती ॲप्लिकेशन करते की माझ्या आईचं नाव बदलून पाहिजे। तर हा किती मोठा घोटाळा, अशा पद्धतीचे बरेच विषय या ठिकाणी आलेले आहेत। म्हणूनच एक 10,244 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत। नक्कीच या होत्या महापौर ऋतुताई तावडे यांनी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे। कारण का जो काही बोगस जन्म प्रमाणपत्राचं होतं त्यापैकी 10,000 अधिक जे आहे ते रद्द करण्यात आले आणि यापुढे देखील अशी कारवाई करण्यात येईल असं ऋतुताई तावडे यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.